तुम्ही सुद्धा नवीनच आई झाला आहात तर ह्या मिस्टेक अजिबात करू नका. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. जाणवते की उन्हाळा किती वाढलाय. सो आपल्यालाच इतकं गरम होत आहे, आपल्यालाच इतकं डिस्कम्फर्टनेस होतं. सो लहान मुलांचं काय, त्यांना तर प्रत्येक वातावरण जसं चेंज होईल तसं त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस होतात. बट डोंट वरी, मी आज तुम्हाला काही टिप्स शेअर करणार आहे की जेणेकरून तुमच्या बेबीला उन्हाळ्यामध्ये कम्फर्टेबल आणि सूथिंग राहण्यासाठी हेल्प होईल. सगळ्यात आधी बाळाचं जे आपण ऑइल मसाज करतो ते अजिबात स्किप करू नका. उन्हाळा आहे, बेबीला रॅशेस होतील म्हणून आपण मोस्टली मसाज ऑइल काय करतो, स्किप करतो. सो तसं करू नका, कारण की मसाज ऑइल किंवा ऑइल लावल्याने बेबीची स्किन हायड्रेट राहते. नंबर 2, तुम्ही आंघोळ करताना जर थंड पाण्याने आंघोळ करताय म्हणून आपण बेबीला पण थंड पाण्याने आंघोळ घालू असं जर तुम्ही विचार करत असाल तर तसं करू नका, कारण की बेबीची स्किन खूप जास्त डेडिकेट असते, त्याला ते थंड पाणी सूट होईल असं नाही. त्यामुळं बेबीला उन्हाळ्यामध्ये कोमट पाण्याने आंघोळ घाला की जेणेकरून त्याची स्किन ड्राय होणार नाही आणि ती मॉइश्चरायझर. नंबर 3, मॉइश्चरायझर. ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही. जरी तुम्ही थंडी नाही आहे किंवा गरम होत आहे म्हणून मॉइश्चरायझर लावत नसाल तर अशी चूक करू नका, कारण की बेबीची स्किन ही खूप जास्त डेडिकेट असते. आणि जी लोक उष्ण ठिकाणी राहतात जसं की पुणे, कोकण अशा ठिकाणी राहतात त्यांना काय होतं, स्किनमध्ये हळूहळू जे मॉइश्चर आहे ते कमी व्हायला लागतं. मग ते बेबीमध्ये सुद्धा सर्वात जास्त जाणून येतं. म्हणून हे असं होऊ नये म्हणून बेबीची स्किनला नेहमी जास्त मॉइश्चरायझर कपडे, बेबीला खूप जास्त टाईट किंवा अनकम्फर्टेबल कपडे घालू नका. त्याला सुती किंवा लाईट रंगाचे जे उष्णतेला शोषून घेणार नाही अशा प्रकारचे कपडे तुम्ही घातले पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी. तुम्ही बेबीला थोड्या थोड्या वेळाने का होईना पाणी दिलं पाहिजे. ओके, कारण की बेबी जर तुमचं थोडं मोठं असेल तर ते तुम्हाला काय करेल, तुम्ही पाणी दिल्यानंतर ते तुम्हाला डिनाय करेल की मला पाणी नको आहे. पण तुम्ही थोड्या थोड्या वेळाने का होईना त्याला ते पाणी ऑफर केलं पाहिजे, म्हणजे त्याच्या बॉडीला जर त्याची गरज असेल तर तो ते पाणी पिणार किंवा त्याला त्याची गरज नसेल तर त्याला तो डिनाय करेल. जर तुमचं बेबी हे 6 मंथ्सपेक्षा लहान असेल तर त्याला पाणी देऊ नका. तुम्ही कितीही उष्ण ठिकाणी राहत असाल किंवा कितीही गरम होत असेल तर आपण त्याला 1 चमचा किंवा 2 चमचा पाणी देऊ असं अजिबात करू नका, कारण की त्याचं ब्रेस्ट फीडिंग किंवा फॉर्म्युला मिल्क, त्यामधून जे मिल्क मिळतं त्याच्यामधूनच त्याची पाण्याची गरज भागवली जाते. सो तुम्ही वरून त्याला एक्स्ट्रा पाणी देऊ नका, कारण की त्याच्या बॉडीला ते सूट होत नाही. नंबर 6, फ्रूट्स. तुम्ही बेबीला आवर्जून उन्हाळ्यामध्ये वॉटर बेस किंवा सीझनल फ्रूट्स दिले पाहिजे, जसं की कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्ष, जेणेकरून तुमच्या बेबीची जी पाण्याची गरज आहे ती भागवली जाते. ओके, त्याचबरोबर तुम्ही त्याला फ्रूटचे ज्युसेस असतील, कोकम सरबत, लिंबू सरबत असं सुद्धा ऑफर केलं पाहिजे की जेणेकरून त्याची पाण्याची पेक्षा वेगळी काहीतरी टेस्ट होईल आणि त्याची बॉडीसुद्धा हायड्रेट राहील. लास्ट बट नॉट द लिस्ट, बेबीला जशी पाण्याची गरज आहे किंवा बॉडी हायड्रेट राहण्याची गरज आहे तशीच तुमच्यासुद्धा बॉडीला हायड्रेशनची जास्त गरज आहे. सो तुम्हीसुद्धा भरपूर फळं खा, पाणी प्या आणि तुमच्या बॉडीला आणि स्किनला हायड्रेट ठेवा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर युजफुल वाटत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.